यंदाच्या वर्षी आंब्याला चांगल्या प्रकारे मोहर आल्याचं पाहायला मिळत आहे। जुन्नर तालुक्यामध्ये येणेरे, पारुंडे, काले, तांबे, आपटाळे, शिंदेराळेगण या परिसरामध्ये आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे। सध्या आंब्याला मोहर चांगला लागला आहे, परंतु काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागल्याने तेल्या रोगाचा प्रादुर्भाव व तुडतुडे निर्माण होऊ लागल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये दरवर्षी आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असतं। जुन्नर तालुका हा शिवनेरी हापूस म्हणून आता चर्चेला जाऊ लागलेला आहे। जुन्नरच्या आंब्याला मुंबईमध्ये विशेष मागणी असते। प्रामुख्याने पावसाळ्याच्या तोंडावर जुन्नरचा आंबा मार्केटमध्ये उपलब्ध होत असतो। सध्या आंब्याला चांगल्या प्रकारचा मोहर आलेला आहे। जर ढगाळ वातावरण राहिलं नाही तर आंब्याचा मोहर चांगल्या प्रकारे टिकू शकतो, परंतु सध्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे आंब्याच्या मोहरावर विपरीत परिणाम होऊ लागला असून फवारणीचा खर्च वाढणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये येणेरे, पारुंडे, वडस, काले, तांबे, दातखिळवाडी या परिसरामध्ये आंब्याच्या बागा अधिक प्रमाणामध्ये आहे। दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पादन हे आंबा उत्पादक शेतकरी घेत असतात। यंदाच्या वर्षी मोहर चांगल्या प्रकारे आला आहे, परंतु ढगाळ वातावरण काही ठिकाणी निर्माण होऊ लागल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तेल्या रोग तसे तुडतुडे वाढू लागले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च अधिकचा वाढणार आहे। गंधक व कीटकनाशक औषधे एकत्र करून सध्या आंबा उत्पादक शेतकरी फवारणी करताना दिसत आहे। जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्ट्यामध्ये आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, काले। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।